संविधानाचं रक्षण व्हायला पाहिजे, डॉक्टर आंबेडकरांच्या भूमिकांचं विचारांचं रक्षण व्हायला पाहिजे. त्यांच्या जर आपण सभा पाहिल्या सातत्यानं त्यांनी हाच विचार त्यांच्या लोकांसमोर मांडलेला आहे. आणि म्हणूनच आम्ही सगळे समविचारी पक्ष हे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांना एकत्र घेऊन सन्मानानं महाराष्ट्रात पुढे जाणार आहोत. लवकरच तुम्हाला निर्णय लागेल. एक नक्की या महाविकास आघाडीमध्ये एकमत नक्की आहे की अकोल्याची जागा ही परंपरेनं माननीय प्रकाश आंबेडकरच लढतात आणि त्यांनीच ती लढावी. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत. आणि याशिवाय आणखी आपल्याला कोणत्या जागेवर वंचितचे उमेदवार उभे करता येतील एकमेकांच्या मदतीने, ह्याच्यावर चर्चा जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आली आहे. पण त्यांनी लोकसभेच्या जागेसाठी आज तुम्ही दिल्लीला देखील जाणार आहात. बघा, लोकसभेच्या जागेसाठी असं नाही, मुंबईतल्या चर्चा मुंबईतच होतात. पण काँग्रेसच्या बाबतीमध्ये आमची भूमिका अशी राहिली की काँग्रेसचं हायकमांड दिल्लीत आहे. काँग्रेसच्या इकडल्या नेत्यांना वारंवार एकेका जागासाठी उठून दिल्लीत जायला लागू नये ही आम्ही त्यांची सोय पाहतो आहे. प्रत्येक जागेसाठी काही वाद झाला तर दिल्लीत जावं त्यांना लागतं. जसं भारतीय जनता पक्ष आहे, शिंदे गट आहे, अजित पवार गट आहे, त्यांचा हायकमांड दिल्लीत आहे. पूर्वी शिवसेनेचा हायकमांड आमच्या हे मुंबईत आहे. उद्धव ठाकरे साहेब मुंबईत, बाळासाहेब मुंबईत. आता शिंदे गटाचा हायकमांड अमित शहा आहे किंवा मोदी जे असतील, नड्डाजी, हे शिंदे गटाचा हायकमांड आहे. त्यांना तिथे जाऊन विचारावं. आता अजित पवारांच्या संदर्भात काही महायुती चर्चा असेल त्यांना दिल्लीत अमित शहाना जाऊन भेटावं लागेल किंवा त्यांना जे.पी. नड्डांना जाऊन भेटावं लागेल, त्यांना विनोद तावडेंना जाऊन भेटावं लागेल. या सगळ्यांना. आमचं तसं नाही आहे. आमचं सगळं जे आहे या महाराष्ट्रामध्ये आहे. काँग्रेसचं हायकमांड दिल्लीत असल्यामुळे आम्ही असं ठरवलं की सगळे एकत्र बसू आपण दिल्लीमध्ये. आमचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा निर्णय झालेला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा निर्णय झालेला आहे. वंचित आणि आमची चर्चा महाराष्ट्रातच होती, त्यांना दिल्लीत जायची गरज नाही. आम्ही परत शेवटी मुंबईतच बसायचं आहे आम्हाला. ही त्यांची सोय, आमची नाही. आमचं संपूर्ण काही राज्यातच आहे. वंचित जागेवर मिलिंद देवरा यांनी दावा केलेला आहे, त्यावरून कुठेतरी अजिबात नाही. अशा ठिणग्या पडतात, अशा ठिणग्या वगैरे पडतात. दक्षिण मुंबईची जागा ही शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत या जागेचं प्रतिनिधित्व करतात गेल्या 2 टर्मपासून. गेले 10 वर्ष ती जागा शिवसेना लढते आणि जिंकते. हे आपल्याला माहीत असेल. मिलिंद देवरा पण त्या जागेसाठी मला माहीत नाही. काँग्रेसकडून अधिकृतपणे त्या जागेसाठी काही चर्चा झाल्याचं माझ्याकडे माहिती नाही. दिल्लीला उद्धव साहेब पण जाणार आहेत. अजून कोण पाहू तुम्हाला कळेल. राज्यातल्या तलाठी भरतीमध्ये घोटाळा समोर आलेला आहे. विरोधकांनी हल्लाबोल केला, मात्र फडणवीस म्हणतात की विरोधकांनी पुरावे द्यावेत मगच. बघा, देवेंद्र फडणवीस यांनी एकदा जो एव्हिडन्स ॲक्ट आहे तो वाचावा. पुराव्याची व्याख्या त्यांनी नवीन काय बनवली का? देशाचं संविधान बदललं आहे का? आणि पुरावा म्हणजे काय? सत्य हा पुरावा असू शकत नाही का? सत्य हा सगळ्यात मोठा पुरावा असतो. जर संघ परिवाराला सत्य हा पुरावा वाटत नसेल तर त्यांनी ठिकठिकाणी नवीन कब्रस्थानं खोदावीत आणि तिथे सत्य पुरावं. हे आम्ही सत्य मानत नाही. एवढे शेकडो तलाठ्यांची तलाठी होणारी मुलं रस्त्यावरती उतरत आहेत. विरोधी पक्ष आवाज देतो आहे, पुरावे देतो आहे. त्यांना पुरावा म्हणजे काय हवं आहे समजून घ्या. इतके निर्लज्ज लोक आहेत सरकारचे, पुरावे मागत आहेत अशा गोष्टीमध्ये. त्यांना काय पुरावे हवे आहेत? उद्या म्हणतील महाराष्ट्र निर्माण झाला, हा पुरावा द्या. तुम्ही मराठी आहात, हा पुरावा द्या. अख्खा महाराष्ट्र लुटला जातो आहे, गुजरातला जातो आहे, पुरावा द्या. आणि डोळ्यासमोर तुमच्या लुटला जातो आहे. तुमच्या डोळ्याच्या खाता झाल्या डोळ्याच्या. देवेंद्र फडणवीस फडणवीसला कटकर पाठीत घुसली असा प्रयोग. देवेंद्र फडणवीसांनी काल भाषणात उल्लेख केला. बरोबर. त्यांना आता आयुष्यामध्ये 2024 नंतर नाटकं, एकांकिका हेच करायचं आहे. दुसरं काम काय द्या. साहेब कांद्याच्या संदर्भामध्ये एक येण्याची शक्यता आहे. येत्या 2-3 दिवसात अपात्रतेवर निकाल येण्याची शक्यता आहे. तो शिंदे गटाच्या बाजूने लागेल अशा पद्धतीचं सुतोवाच खरं तर एक लक्षात घ्या, या देशातली न्याय व्यवस्था किती गंभीर अवस्थेला पोचली आहे.
नार्वेकर जे आहेत ते अचानक आजारी पडले. आता ते अचानक बरे झाले. बरं झाल्यावर ते ताबडतोब जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले. म्हणजे न्यायालयाच्या न्यायमूर्तींना ज्यांना आपण ट्रायब्युनल म्हणतो, ज्याने न्याय द्यायचा आहे तो आरोपीला जाऊन आरोपीच्या घरी जाऊन भेटला द्वंद्वदाराआड. ही आपली न्यायव्यवस्था. म्हणून डॉक्टर आंबेडकरांचं संविधान धोक्यात आहे असं आम्ही म्हणतो की न्यायमूर्ती ज्याच्यावर न्याय करण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयानं सोपवलेली आहे, तो न्यायमूर्ती उठतो, गाडीत बसतो आणि आरोपीच्या घरी जातो आणि आरोपीबरोबर चहापान करतो आणि हसत हसत बाहेर पडतो. ही या देशाची अवस्था आहे. कांद्याच्या संदर्भामध्ये सिंधुदुर्गच्या जागेवरून महायुतीमध्ये खरं तर वाद सुरू आहे. आज एकनाथ शिंदे जात आहेत तिथे, कुठेतरी आपल्या उमेदवाराला दिलासा मिळू शकेल मला दोघांना? असं वाटतं शिंदे गटाने महाराष्ट्राच्या 48 जागा लढायला पाहिजे आणि अजित पवारांच्या गटाने तितक्या जागा लढल्या पाहिजे स्वतंत्रपणे. म्हणजे आपण कुठे आहोत हे त्यांना कळेल, जनता कोणाबरोबर आहे समजून घ्या. साहेब 12 जानेवारीला नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावरती आहेत. काय मोदींकडून अपेक्षा आहेत? काय नाशिककरांनी अपेक्षा व्यक्त कराव्या. नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि त्यांनी देशाच्या प्रधानमंत्र्यासारखं वागावं एवढंच आमची अपेक्षा आहे. साहेब, कांद्याच्या संदर्भामध्ये अनेक मुलांचे लग्न रखडलेले आहेत. कांद्याच्या निर्यात बंदीमुळे अनेक मुलांचे लग्न रखडलेले आहेत. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. प्रधानमंत्री मोदी येत आहेत 12 तारखेला. आपण जे म्हटलं प्रधानमंत्री मोदी 12 तारखेला नाशिकला येत आहेत. सगळ्यात मोठा कांद्याचा प्रश्न याच भागामध्ये आहे, उत्तर महाराष्ट्रात. माझी अशी अपेक्षा आहे की जे अश्रू आहेत शेतकऱ्यांचे आणि हा जो प्रश्न आहे घराघरातला सामाजिक, हा मोदींपर्यंत भारतीय जनता पक्षाचे जे लोक आहेत त्यांनी पोचवावा आणि मोदींनी त्याच्यात निर्णय घ्यावा. मनोज जरांगे पाटलांनी अजित पवारांवर निशाणा साधलेला आहे आणि ज्या पद्धतीने अजित पवारांनी जरांगेंना इशारा दिलेला होता कायदा आणि सुरक्षेच्या प्रश्नासंदर्भात, त्यानंतर भुजबळांचा चेहरा पुढे आणण्यामागे अजित पवारांचाच हात असल्याचे जरांगेंचं. मला असं वाटतं की जरांगे आणि अजित पवार यांच्यातला जो संघर्ष चालू आहे त्याच्यामध्ये जरांगे उत्तरं देण्यास आणि आपली बाजू भक्कमपणे मांडण्यास समर्थ. साहेब, आताच्या मुख्यमंत्र्यांना मानेच्या पट्ट्याची गरज नाही असं देवेंद्र फडणवीसांनी अप्रत्यक्षरित्या. बरोबर आहे. त्यांच्या गळ्यात जो दिल्लीचा पट्टा बांधलेला आहे सध्या, मानेचा पट्टा हा एक आजार असतो. असे आजार अनेकांना होत असतात. अमित शहाही आजारी असतात, मोदी आजारी पडू शकतात. पण त्या मानेच्या पट्ट्यापेक्षा त्यांच्या गळ्यात जो दिल्लीच्या गुलामीचा पट्टा घातलेला आहे ना, तो महाराष्ट्राला वेदना देणार आहे. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात एक पट्टा बांधला आहे आणि दिल्लीच्या पट्ट्याला खेळवत नाही. साहेब, मुंबई पोलीस दलातील काही महिला राऊत बोलत होते. संजय राऊत यांनी शिंदेच्या शिवसेनेवर खोचचा कसा टोला सुद्धा लगावलेला आहे. शिंदेच्या शिवसेनेनं राज्यामध्ये लोकसभेच्या 48 जागा लढवाव्यात असा चिमटा त्यांनी काढलेला दिसतोय.